मी सुद्धा एक फार छोटेसे तालुक्याच्या ठिकाणात शिक्षण घेत होते, फाजिल्का, पंजाब. आणि आत्ता तो जिल्हा झालेला आहे. त्यावेळी तिथे एकच मुलीची शाळा होती, गव्हर्मेंट कॉलेज. आणि तिकडे काय बसण्यासाठी काय खुर्च्या वगैरे नसायच्या. तर मी खाली बसून अभ्यास करायचो. आणि माझे दिल्लीमधून माझे जे चुलत भाऊ येत होते ते माझ्या आईशी नेहमी भांडायचे की तुम्ही मुलींना कुठे शिकण्यासाठी पाठवलेलं आहे, ही काय शाळा आहे का, पुढे यांचं काय होणार. सो स्मॉल प्लेस एज्युकेशन. आणि त्याशिवाय आपल्यावर जसा आईचा प्रभाव आहे, माझी आई काय करायची, ते लग्नापूर्वी ती शिक्षिका होत्या. तर आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी. आणि फार स्ट्रिक्ट डिसिप्लिन. आणि कपडे धुणेवाला दंडा होता ना, रागवली की त्या दंड्याने ती मारायची की तुम्ही शिक्षण सिरियसली का घेत नाही. आणि मग ती रडत बसायची की आता माझा हात दुखतात. सो आय हॅव बीन बीटन बाय माय ओन मदर. पण मग तिने आम्हाला रस्तासुद्धा दाखवलं. आणि माझी बहीण जी आहे ती IRSमध्ये गेली आणि मी IPSमध्ये आले. तर म्हणजे आपला आजचा पहिला मुद्दा असा आहे की आईचं महत्त्व. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बोलवला, त्याबद्दल आपण काय बोलावा ह्याबद्दल मी विचार करत होते. तेवढ्यात माझा एक लेख लोकसत्तात आलं. आणि मला सुमारे 20 ईमेल्स आणि 8-10 व्हॉट्सॲप मेसेजेस की तुम्ही फार धाडसी आहात, तुम्ही काय लिहिलो, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. आणि एक धमकीचा ईमेल, तुम्ही ह्या कार्यक्रमाला कशाला जाता. हे सुरू झाल्यानंतर मला वाटलं आपण त्याच विषयावर आज बोलूया. आणि त्याचे 2 विशेष जे मुद्दे आहेत. एक पॉलिटिकल इंटरफेरन्स, जो मी ह्या लेखमध्ये मांडलेला आहे, की ज्यावेळी आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून किंवा आणखीन विभागात काम करतो तर आमच्यावर जेवढा प्रेशर येतं त्यांनी आमची कार्यक्षमतावर कसं वाईट परिणाम होतो. आणि हाऊ इन्स्टेड ऑफ रीचिंग द ट्रूथ आम्ही रस्ता विसरून जातो. मला असं वाटलं, ज्यावेळी हेमंत करकरे साहेब रिबेरो सरांकडे गेले आणि रिबेरो सरांनी पंजाबचा एक मोठा न्यूजपेपर आहे द ट्रिब्यून, त्यात लिहिलं की शहीद होण्याचे 1-2 दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता. त्यानंतर रोहिणी साल्यन मॅडम, ज्यांच्याशी मी 3 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड, सिन्सिअर, नॉलेजेबल प्रॉसिक्युटर, त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा NIAने हातात घेतली आणि त्यांनी सुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की दे वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट. आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत, वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन. त्याशिवाय डॉक्टरांचे मर्डरमध्ये 2 आरोपींना शिक्षा देताना सुद्धा जज साहेबाने लिहिलेलं आहे की 3 लोक सुटून गेले. हू वॉज द मेन कॉन्स्पिरेटर, ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं, त्यांच्यापर्यंत CBI किंवा पोलीस पोचू शकले नाही. ईदर इट इज देअर फेलियर or it is deliberate or there is the influence of some powerful persons. तर तुम्ही स्वतः विचार करा. आपण सर्व इथे you are all very educated, aware, engaged citizens, की जर एवढे संवेदनाशील खून आणि मालेगाव सारखे टेरर केसमध्ये पॉलिटिशियन्स इंटरफेअर करतात आणि विक्टिम्सला न्याय मिळत नाही, तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते.
आणि व्हॉट रिअली ट्रबल्ड मी वॉज, UPचे एक रिटायर्ड DG यांनी एक मोठा लेख लिहिला एका न्यूजपेपरमध्ये आणि महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे त्यांनी काढले. आय फेल्ट टेरिबल. आता आय एम रिटायर्ड, बट इट इज ट्रू की 7/11चा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ 190 विक्टिम्सला आपण न्याय देऊ शकलो नाही. मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही. डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही. अलॉंग विथ व्हेरियस रिझन्स. वन इज पॉलिटिकल इंटरफेरन्स. ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते, एकदा आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये, आता मी नाव घेते कारण मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, नीलम गोरेताई आणि मिलिंद नार्वेकर ह्या दोघांना पुण्यात कसं व्हायलन्स घडून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये रेकॉर्ड केलं. आणि ज्यावेळी ह्या केसला रजिस्टर झालं पाहिजे, मी असा धोरण घेतला, असा हट्ट धरला, बिकॉज माय ऑफिसर्स वर टेलिंग मी की मॅडम हा करू नका. एका अधिकारीने, आणि मी पुस्तकात लिहिलेलं आहे, ही टोल्ड मी, मॅडम तुम्ही हा केस एवढे पॉवरफुल पॉलिटिशियन्स मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरेताई ह्यांच्यावर तुम्ही केस दाखल करू नाही, कारण हिज वर्ड्स वर वी वॉन्ट टू सी यू ॲज कमिशनर ऑफ पोलीस मुंबई. म्हणजे जर तुम्ही ही केस दाखल केली तर तुम्हाला कोणी कमिशनर करणार नाही, असा आमच्यावर प्रेशर येतो. आणि माझा काय म्हणणं होता, तुम्ही दाखल नाही करणार ना, मी माझ्या जॉईंट कमिशनरला म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला बसा आणि जोपर्यंत दाखल होत नाही FIR नंबर तुम्ही मला लेखी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही तो पोलीस स्टेशन सोडायचं नाही. जॉईंट कमिशनर हॅड टू गो बिकॉज आवर ऑफिसर्स वर व्हेरी रिलक्टंट टू रजिस्टर. आणि तपासासाठी मी माझे पर्सनल जे स्टाफ ऑफिसर होते त्यांना ती केस तपासायला दिली. त्यांनी एकदम व्यवस्थित तपास करून केस चार्जशीट केलं. आणि नंतर काय, शासनाने ती केस परत काढून घेतली. नाउ यू कॅन इमॅजिन हाऊ पॉवरफुल पॉलिटिशियन्स आर. आणि मग तुम्ही म्हणताय तुमचे मॅडम इन्स्पेक्टर काम करत नाही, तुम्ही IPS अधिकारीसुद्धा कॉम्प्रोमाइज झालेला आहात. अशी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे काही वेळ देर इज नो वे आउट. सध्या अजून एक न्यूजपेपरमध्ये मी वाचलं आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स नॉट ओनली इन पोलिसिंग. म्हणजे प्रत्येक विभागात हा, जर ते जनहितसाठी आहे तर आम्हाला काहीही त्याबद्दल बोलायचे नाही. वी ऑल्सो वेलकम इट ॲज ऑफिसर्स. जर तुम्ही शासन म्हणून, मंत्री म्हणून लोकांसाठी काहीतरी करताय, वी आर मोर दॅन हॅपी टू जॉईन यू. पण तुम्ही म्हणताय की नागपूरमधली जो कारागृह आहे, ठाणेमधला जो कारागृह आहे तो आपण गावापासून लांब घेऊया. वेन द प्रिझन मॅन्युअल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जो आमच्या स्टार आहे ज्याला आपण फॉलो करतो, त्याचं म्हणणं आहे की कारागृह विभाग कोर्टाजवळ, हॉस्पिटलजवळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, जेणेकरून की इनमेट्स, आणि कारागृह विभागात 70% अंडर ट्रायल्स आहेत, त्यांच्यावर अजून शिक्षा झालेली नाही. ह्यांना भेटायला जेव्हा त्यांचे नातेवाईक येतात, म्हणून रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, कोर्टात केस लागणार आहे म्हणून कोर्टाजवळ. आणि इनफॅक्ट दे हॅव इवन रिटन नियर मेंटल हॉस्पिटल्स, कारण इनमेट्स हॅव लॉट ऑफ इमोशनल आणि मेंटल ट्रॉमा. ही असताना आपण आता कारागृह विभाग गावातून बाहेर नेतो, ह्याची मागे काय भूमिका आहे ह्याचा तुम्ही विचार करा. सर, माझा फर्स्ट पॉईंट इज की हा मी कुठलाही धाडस दाखवत नाही राहिले. मी तुम्हाला व्हॉट इज रियालिटी ऑफ अ व्हेरी बिटर पॉलिटिकल इंटरफेरन्स हे तुम्हाला मी उदाहरण देऊन आता सांगते, विच आय थिंक मोस्ट ऑफ यू आर अवेअर.
तुम्ही देखा अनदेखा करताय किंवा गप्प राहताय, हा तुमचा निर्णय आहे. दुसरा मुद्दा जो मी घेते, डॉक्टरांचा मर्डर झाला 2013 आणि 2 आरोपीची कन्व्हिक्शन केव्हा झाली? 11 वर्ष नंतर. मुंबई ट्रेन ब्लास्ट. आणि ज्यावेळी मी आर्टिकल लिहिलेला इंडियन एक्सप्रेससाठी, तर त्यांनी हेडिंग काय दिला? मी तर लिहिला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफ टेरर केसेस. इंडियन एक्सप्रेसने माझा लेख वाचून, इंग्लिशचा लेख वाचून त्याला हेडिंग दिला, नोबडी किल्ड 187 पीपल. कारण आपण न्यायच देऊ शकलो नाही हा 187 लोकांना. कोणी मास मर्डर, एक्सप्लोसिव्स. आणि 2006ची केस, ह्याला कन्व्हिक्शन केव्हा मिळालं? 9 वर्षानंतर, 2015. आणि अपीलमध्ये आरोपी केव्हा सुटले? अजून 10 वर्षानंतर. तर हा जो पॉलिटिकल इंटरफेरन्स इज मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा, हा जो इनएफिशियंट आणि लॉंग डिलेड जस्टिस, इज इट जस्टिस? त्या ह्याबद्दल विचार करणं फार आवश्यक आहे. ट्रेन ब्लास्ट 9 वर्षानंतर शिक्षा होते आणि परत 10 वर्ष म्हणजे 19 वर्षानंतर आरोपींना सोडण्यात येतं. मालेगावची केस मला वाटतं 2008ची जी आहे, आत्ता 2025ला सुटली. डॉक्टरांचं मर्डर 2013चा 2024. आणि गौरी लंकेश, कलबुर्गी आणि पानसरे हे मर्डर अजून चार्जशीटेड आहेत, कोर्टात चालूच झाले नाही. सो माय क्वेश्चन इज, आपण चर्चेला बसतो, आपण ह्याबद्दल दुःख, खेद, आक्रोश व्यक्त करतो, त्याचे पुढे काय? सो ज्यावेळी मी इश्यूज आयडेंटिफाय केलेले आहेत, पॉलिटिकल इंटरफेरन्स 2च मी घेतले आणि एक व्हेरी लॉंग डिले इन ट्रायल. तर उपाय म्हणून काय करावं? तर मी आज सकाळी सुहास पलशीकर सरांना फोन केला. म्हटलं, सर एवढी नकारात्मक परिस्थिती आहे, ह्याच्यात उपाय काय आहे? हिज पॉइंट वॉज, आणि विच आय टोटली एग्री, सिटिझन्स एंगेजमेंट. बिसाइड्स अवेअरनेस, म्हणजे आपल्याला समजलेलं आहे आपली ही जी आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम, याची परिस्थिती खराब आहे. वी टॉक अबाउट इट, बट वी हॅव टू टेक फर्दर ॲक्शन. सिटिझन्स एंगेजमेंट. आणि त्यानंतर मी गुगलवर गेले, अबाउट 30% ऑफ इंडिया इज मिडल क्लास नाव. म्हणजे तुम्ही विचार करा, बाकीचे जो मला काय वाटला, जो लेस दॅन 1% रिच इंडिया आहे ना, तो काय करतो? पबिंगला जातो किंवा SUVने आपल्याला रोडवर मारतो. सो दॅट लेस दॅन 1% रिच, यू फॉरगेट अबाउट दॅट. अबाउट 70% जी आपली लोकसंख्या आहे, ते डेली रोजगारमध्ये एवढी व्यस्त आहे फॉर द डेली लिव्हिंग, की त्यांना विचार करण्याची आणि एंगेज करण्याची आणि शासनाला, स्टेटला किंवा ही वाईट परिस्थिती चॅलेंज करायला वेळच नाही. उरलेले आपण लोक आहोत. वी हॅव टू नॉट ओनली स्पीक अँड राईट, वी हॅव टू होल्ड गव्हर्मेंट, स्टेट रिस्पॉन्सिबल. की जिथे 120वे लॉ कमिशनने सांगितलं होतं की 10 लाख लोकांमागे 50 जज पाहिजे. जर हा जो एवढा उशिरा ट्रायल होतो, 10 वर्ष केसच चालत नाही, गौरी लंकेशची अजून नाही चाललेली, पानसरेंची नाही चाललेली, कलबुर्गी यांची नाही चाललेली, डॉक्टरांना किती वर्षाने 2 आरोपींना शिक्षा होते. तर ह्यासाठी आवाज उठवणे फार आवश्यक आहे. सिटिझन्स एंगेजमेंट बियॉन्ड क्रिटिसिझम, होल्डिंग आवर रिप्रेझेंटेटिव्ह रिस्पॉन्सिबल फार आवश्यक आहे. आणि सेकंड, आपण सर्व, माझा पोलीस खातं आणि बाकीचे सर्व भागात, वी हॅव टू ब्रिंग इट डे इन डे आउट दॅट आवर लॉयल्टी शुड बी ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन. मी बायबल वाचते, मी भगवद्गीता वाचते, मी गुरु नानक ग्रंथ वाचते,
किंवा मी कुराण वाचते, हे सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. घरी ऑफिसला आल्यावर जर आमच्यावर, आणि विशेषतः बघा आपल्या सर्वांना कधी ना कधी तर पोलीस स्टेशनला जावंच लागतं, पासपोर्ट असो किंवा कुठला गंभीर गुन्हा असो. द डे खाकी बिकम्स भगवा, ग्रीन और व्हाईट, इट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. म्हणून संविधान, अवेक, अवेअर, एंगेज सिटिझन्स. आणि एक मला जे वाटतं, आपण एवढा फंडामेंटल राईट्सबद्दल बोलतो, फंडामेंटल ड्युटीज आपण का विसरलेले आहात? 11 ड्युटीज आहेत, त्यात एक सायंटिफिक टेम्परसुद्धा आहे, नो फेनेटिसिझमसुद्धा आहे, इन्क्लुझिव्ह कल्चर, प्लुरलिझमसुद्धा आहे. So I think we have to bring our discussion and conversations back to fundamental duties also. आणि लास्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट, कारण माझ्यासाठी पोलीस खात्याला सुप्रीम कोर्टने सुधारणा कशी आणावी त्यासाठी प्रकाश सिंग सरांनी एक, आमचे रिटायर्ड DG यांनी PIL केलं होतं. त्यामध्ये पोलीसला ऑटॉनॉमी द्यावी, अधिकाऱ्यांना 2 वर्षाचा टेन्युअर द्यावा. तुम्हाला आज आवडला नाही हा अधिकारी, बदली करा, ह्याला पाठवून द्या कुठेतरी खुड्डे लाईन, पंजाबीचा हा वर्ड आहे, म्हणजे साईड पोस्टिंग देऊन टाका, कारण ह्यांनी मंत्र्याचं ऐकलं नाही. तर फिक्स्ड टेन्युअर, आणि अधिकाऱ्यांना त्यांचे मेरिट, त्यांची जी नॉलेज आणि काम करण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे, मेरिटप्रमाणे त्यांची पोस्टिंग करा. लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम हे तुम्ही 2 वेगवेगळे पोलीस स्थापित करा. आपली माहितीसाठी काही वेळ एवढा सिरियस गुन्हा इथे घडलेला होता पुण्यात, पण CM साहेब येतात म्हणून आपला सर्व पोलीस सिस्टम कुठे जातो? एअरपोर्ट टू गव्हर्मेंट गेस्ट हाऊस लागलेले आपला बंदोबस्त, आणि ती महत्त्वाची घरफोडी किंवा महत्त्वाचा मर्डर किंवा झालेला आणखीन संवेदनाशील मर्डर हा बाजूलाच राहतो. तर प्रकाश सिंग सरांनी जे दिलेली सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली PIL, त्या अनुसाराने सुप्रीम कोर्टाने लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वेगळं करा, पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांची मेरिटप्रमाणे करा, त्यांना फिक्स टेन्युअर द्या, आणि पोलीस कंप्लेंट अथॉरिटी, हे काय महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत, त्यांचा पाठपुरावा ॲज अवेअर, अवेक, एंगेज सिटिझन्स करणे फार आवश्यक आहे. तर संविधान, अवेअर, एंगेज सिटिझन्स, होल्डिंग आवर पॉलिटिकल लीडर्स रिस्पॉन्सिबल, फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम, हे जर आपण ह्यांच्याबद्दल विचार केला आणि त्याप्रमाणे फील्डमध्ये, ग्राउंडमध्ये येऊन काम करायला सुरुवात केली, तर हा जे सध्याची निराशजनक परिस्थिती आहेत, आपण त्यातून बाहेर निघू शकू. अदरवाईज, लाईक ही सेड, when they came for the socialist, I did not speak because I am not a socialist. When they came for the trade unionist, I did not speak because I am not a trade unionist. When they came for the Jews, again I did not speak. I am not a Jew. When they came for me, there was nobody to speak. Dhanyavad. Jai Hind.